नूतनीकरणाच्या नावाखाली प्राणी संग्रहालय जवळपास 8 वर्ष बंद. कोट्यावधींची उधळपट्टी. पिंपरी चिंचवड शहराचे नाही तर शहरात येणाऱ्या अनेकांचे आकर्षण ठरलेल्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या प्राणी संग्रहालयाला नूतनीकरणाच्या नावाखाली बंद ठेवण्याचा अजब कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. जवळपास 21 कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता महापालिका पुन्हा 24 कोटी रुपयांची उधळपट्टी या प्राणी संग्रहालयावर करणार आहे. पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे हे आहे निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय. पण हे प्राणी संग्रहालय गेली 8 वर्ष बंद आहे असे सांगितले तर? होय, हे खरे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2016 मध्ये या उद्यानाच्या नूतनीकरणाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात प्राणी संग्रहालयावर तब्बल 15 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 6 कोटी रुपये खर्च करण्यात आला. परत महापालिकेला साक्षात्कार झाला आणि पालिकेने ठेकेदार आणि सल्लागार बदलत आता पुन्हा नवीन निविदा काढली असून आता प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी आणखी 24 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड संभाजीनगर येथे निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या विविध कामाच्या संदर्भात 2016 साठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. ही निविदा प्रक्रिया रक्कम रुपये 14 कोटी रुपयाची होती. यासाठी सल्लागार ठेकेदार निश्चित करण्यात आला. मात्र पुढच्या काळामध्ये पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं काम काढून जवळपास 6 कोटी रकमेचं पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं काम काढण्यात आलं आणि हे संपूर्ण काम करणारा ठेकेदार आणि सल्लागार यांना बदलण्यात आलं. आता 2024 मध्ये पुन्हा एकदा 24 कोटी रकमेचं काम याच विविध कामांकरता खर्च करण्याकरता मंजूर करण्यात आलेला आहे. ही निविदा प्रक्रिया राबवत असताना ज्या ठेकेदाराचा दर कमी आहे त्याला काम न देता ज्याचे जादा दराची निविदा आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. या संदर्भात विधिमंडळामध्ये देखील प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देत असणारा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेकडे स्पष्टीकरण मागितलं. मात्र यांच्या कारभारामध्ये कुठलीही सुधारणा नाही. मागच्या 8 वर्षापासून हे प्राणी संग्रहालय बंद आहे. त्यापासून या विभागातले नागरिक वंचित आहे. यांच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळेच हे 8 वर्ष प्रलंबित काम आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी करावी आणि यातील दोषींवरती कठोर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. महानगरपालिकेने मात्र सेंट्रल झू ऑथॉरिटी कडून बदल सुचविल्यामुळे परत काही बदल करत नूतनीकरण करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं. मास्टर प्लॅन मध्ये नूतनीकरणासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित होता असाही दावा केला आहे. येत्या 1.5 वर्षात हे काम पूर्ण होईल आणि प्राणी संग्रहालय सुरू होईल असा दावा पालिकेने केलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो एकमेव झू आहे त्याचं नाव निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी झू असं आहे. ह्या झूचं नूतनीकरणाचं काम जे आहे ते CZAच्या नॉर्मप्रमाणे म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या नॉर्म्सप्रमाणे नूतनीकरण आणि त्यांनी काही बदल जे सुचवले होते त्याप्रमाणे करायचं ठरलं. ते 2017 मध्ये त्यावेळेला जे तज्ञ सल्लागार आपण अपॉइंट केले होते त्यांनी सुमारे 40 कोटीचा प्रकल्प अहवाल त्यावेळेला दिला होता. ज्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे या कामाचं टप्प्यानुसार काम करावं असं तत्कालीन मान्य आयुक्त साहेब यांनी ठरवलं आणि त्यानुसार टप्पा 1चं काम 15 कोटीचं निघालं आणि टप्पा 2चं काम 5 कोटीचं निघालं. यानंतरचा हा शेवटचा टप्पा आहे तो साधारणपणे 24 कोटी रुपयाच्यामध्ये खर्च होईल आणि यामध्ये पूर्णपणे नूतनीकरण, लँडस्केपिंगचं काम, स्ट्रक्चरल स्टीलचं काम, त्याप्रमाणे व्हिजिटर्ससाठी पूर्णपणे त्याला एनरिचमेंट म्हणजे लोक तिथं आल्यानंतर त्यांना झूमध्ये आल्याचं जे वातावरण आहे ते निर्माण व्हावं याप्रमाणे एनरिचमेंटचं काम, हे सर्व काम आता या शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि साधारणपणे 15 महिन्यानंतर हा नागरिकांसाठी झू खुला करण्यात येईल. त्यामध्ये असं की जे सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडियानी जे काही ड्रॉइंग दिले होते त्याप्रमाणेच आपण केलं होतं. पण मागच्या 2 वर्षांमध्ये परत त्याच्यामध्ये बदल झाला. परत ते ज्यावेळेला इव्हॅल्युएशन व्हिजिट करायला आले होते इथं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की हे जे स्नेक्सचे कंपार्टमेंट आहे ते मोठे पाहिजेत अजून. मग त्याप्रमाणे मग परत त्यांनी आपल्याला गो अहेड दिलं नाही. मग म्हणून परत बदल करायला लागला आणि काही एनरिचमेंटचे पण त्यांचे काही नॉर्म्स वेगळे होते. या सर्व गोष्टींमुळे आणि आपल्याकडे आता पक्षी पण आहेत,
कासवा आहेत, मगर आहे, सरपटणारे प्राणी आहेत. तर या सर्वांसाठी ज्याप्रमाणे सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ज्याप्रमाणे आपल्याला आता ड्रॉइंग दिलं आहे, आपण सबमिट केले, लवकरच त्याला अप्रुव्हल पण येणार आहे. आणि त्याप्रमाणे आपण काम करू आणि त्यात काही बदल होणार नाही मेजर. दुसरीकडे नागरिकांनी मात्र प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली आहे. महापालिकेने सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे उद्यानाच्या नूतनीकरणाला होत असलेल्या विलंबाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला, पण नूतनीकरणाला लागत असलेला वेळ आणि होत असलेली उधळपट्टी अनेक शंका उपस्थित करत आहेत, हे मात्र नक्की. नवराष्ट्र न्यूजसाठी शैलेश जाधव, पिंपरी चिंचवड.